Hi everyone. Today's lecture's topic is Darwin's theory of natural selection. Darwin is the English scientist who gives theory of evolution. While traveling along a Nile river, Charles Darwin collected innumerable species of animals and plants. Depend on the observation of these specimens, he published a theory of natural selection. This theory of natural selection also explained the concept of survival of fittest. Based on this theory of natural selection, Darwin also published a book called as Origin of Species. Now, the Darwin's theory of natural selection is based on two important points. That is, first point is competition and second point is natural selection. Darwin's theory of natural selection ही दोन पॉइंट्सवर डिपेंड आहे. फर्स्ट पॉइंट इज कॉम्पिटिशन and second point is natural selection. Now first point, competition. So Darwin says that all the living organism competes with each other for life threatening manner. डार्विनने काय सांगितलं? प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा एकमेकांबरोबर कम्पीट करत असतो जिवंत राहण्यासाठी. इन दिस कॉम्पिटिशन only those organism will remain sustained which shows modification necessary for winning the competition. ठीक आहे. डार्विनने काय सांगितलं? फक्त तेच ऑर्गॅनिझम जिवंत राहतात जे मॉडिफिकेशन दाखवतात कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी. आता याचं एक्झाम्पल जर बघितलं तर आपण 10 रेड बिटल्सचा एक ग्रुप घेतला होता ज्याच्यामध्ये एक बिटल हा मॉडिफिकेशन दाखवतो आणि त्याचा कलर काय होतो? चेंज होतो. आणि आपण बघितलं पुढे तो ग्रीन बिटल फक्त सर्वाइव्ह होतो आणि बाकीचे सगळे रेड बिटल्स काय होतात? पेरिश होऊन जातात. हे कशावर डिपेंड आहे? तर जे मॉडिफिकेशन्स दाखवतात पण ते मॉडिफिकेशन्स कसे पाहिजेत? कॉम्पिटिशन विन करण्यासाठी जे मॉडिफिकेशन्स आहेत ते जे ऑर्गॅनिझम दाखवतात तेच फक्त काय होतात? सस्टेन राहतात. आता सेकंड पॉइंट इज नॅचरल सिलेक्शन. डार्विन सेज दॅट nature selects only those organisms which are fit to life and all other organisms will get perish. ठीक आहे. डार्विनने काय सांगितलं? नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम. नेचर फक्त त्याच ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करतो जे फिट असतात लाईव्ह राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी. जे ऑर्गॅनिझम फिट असतात त्यांनाच नेचर फक्त काय करतो? सिलेक्ट करतो आणि बाकीच्या ऑर्गॅनिझम काय होऊन जातात? पेरिश होऊन जातात. A sustaining and selected organism will do reproduction and gives rise to the new species. हे जे सस्टेन झालेले कॉम्पिटिशन मधून जे सस्टेन झालेले ऑर्गॅनिझम्स आहेत आणि नॅचरल सिलेक्शन मध्ये नेचरने जे सिलेक्ट केलेले ऑर्गॅनिझम्स आहेत असे ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करणार आणि पुढे न्यू स्पेसिस इन्क्रीज करणार. फॉर एक्झाम्पल वी हॅव सीन 3 eras in the paleontological evidences. The first era is Cenozoic era, then Mesozoic era, and last era is Paleozoic era. आता आपल्याला माहिती आहे मेसोझोइक एरा मध्ये डायनासोर्स होते आणि पॅलेझोइक एरा मध्ये क्रोकोडाइल्स होते. पण आपण आता जर सेनेझोइक एरा मध्ये जर बघितलं तर डायनासोर हे पेरिश झालेले आहेत बट जे क्रोकोडाइल्स होते जे पॅलेझोइक एरा मधले होते ते काय आहे? सस्टेन राहिलेले आहेत. हे का झालं? तर या क्रोकोडाइल्सनी काहीतरी मॉडिफिकेशन शो केले. ठीक आहे. हे कॉम्पिटिशन विन करण्यासाठी जे मॉडिफिकेशन शो केले त्याच्यामुळे हे क्रोकोडाइल्स काय राहिले? सस्टेन राहिले. बट डायनासोर्सनी हे मॉडिफिकेशन शो नाही केले त्यामुळे नेचरनी त्यांना सिलेक्ट नाही केलं कारण की ते फिट नाही राहिले जिवंत राहण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे नेचरने त्यांना सिलेक्ट नाही केलं आणि ते पेरिश झाले. आणि क्रोकोडाइलनी कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी काहीतरी मॉडिफिकेशन शो केले त्याच्यामुळे नेचरने त्या ऑर्गॅनिझमला सिलेक्ट केलं कारण की ते फिट होते जिवंत राहण्यासाठी. आणि म्हणून ते आता आपल्याला पॅलेझोइक एरा मधले क्रोकोडाइल्स दिसतात आहेत आणि मेसोझोइक एरा मधले डायनासोर्स दिसत नाहीये. आणि डार्विन्सची थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही वाईडली ऍक्सेप्ट झाली लॉंग ड्युरेशन साठी. बट
त्यावर काही ऑब्जेक्शन रेज झाले, ते ऑब्जेक्शन आपल्याला बघायचे. फर्स्ट ऑब्जेक्शन, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. ठीक आहे, इव्हॉल्युशन होण्यासाठी नॅचरल सिलेक्शन हा फक्त एक फॅक्टर नाहीये, तर बाकीचे पण फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. सेकंड, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. डार्विनने काही युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन मेन्शन नव्हते केले त्याच्या थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये. आणि थर्ड आहे, डार्विन डिड नॉट गिव्ह एनी एक्सप्लेनेशन ऑफ ॲब्रप्ट अँड स्लो चेंजेस. ठीक आहे, स्लो किंवा ॲब्रप्ट चेंजेस, ॲब्रप्ट म्हणजे फास्ट चेंजेस किंवा स्लो चेंजेस, यांचं काही एक्सप्लेनेशन डार्विननी दिलं नव्हतं. दिस आर दी ऑब्जेक्शन रेज अगेन्स्ट दी डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. एक्झाम मध्ये हे ऑब्जेक्शन विचारतात किंवा एक्सप्लेन करायला विचारतात डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नाउ नेक्स्ट पॉइंट इज लॅमार्किझम. जीन बॅप्टिस्ट लेमार्क also gives some theory related to the evolution. That theory is called as principle of use or disuse of organ. जी लॅमार्किझमची जी थेअरी होती त्याला प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन असं पण म्हणतात. नाउ लॅमार्क सेज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस इन दी ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. ठीक आहे, ऑर्गॅनिझम मधले जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात म्हणजे फिजिकल चेंजेस होतात ते रिस्पॉन्सिबल असतात इव्हॉल्युशन साठी. नाउ द रिझन बिहाइंड दिस मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हनेस ऑर लेझीनेस ऑफ ऑर्गॅनिझम. ठीक आहे, ऑर्गॅनिझम जो ऍक्टिव्हनेस किंवा लेझीनेस दाखवणार आहे त्याच्यामुळे जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस होणार, फिजिकल चेंजेस होणार आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत इव्हॉल्युशन साठी, असं कोणी सांगितलं? लॅमार्कने सांगितलं. ठीक आहे, आता त्यांनी काही एक्झाम्पल्स दिले, त्याच्यामधला फर्स्ट एक्झाम्पल होता जिराफचा. ठीक आहे, आता ग्राउंड लेवलवरच्या ट्रीजला जे डॉग ट्रीज असणार आहेत, छोटे प्लांट्स जे असतात त्यांना ईट करण्यासाठी भरपूर कॉम्पिटिशन्स असते व्हेजिटेरियन अॅनिमल्स मध्ये. म्हणून जिराफ हा काय करतो, टॉल प्लांट्सचे लिव्स ईट करतो. त्याच्यामुळं तो त्याच्या नेक मध्ये काहीतरी एक्सटेन्शन दाखवतो किंवा ऍक्टिव्हनेस दाखवतो नेक मध्ये, त्यामुळे त्याची नेक काय होती, इलॉंगेट होती. काही जनरेशन्स नंतर त्याची नेक काय झालेली आहे, इलॉंगेट झालेली आहे, असं कोणी सांगितलं? लॅमार्कने सांगितलं. आफ्टर दॅट ही गिव्ह सेकंड एक्झाम्पल ऑफ आयन स्मिथ. आयन स्मिथ म्हणजे लोहार. लोहारचं त्यांनी काय एक्झाम्पल दिलं तर त्याची फ्रिक्वेंट जी मुवमेंट होती, हॅमरिंगची जी मुवमेंट आहे फ्रिक्वेंट, त्याच्यामुळे त्याचे शोल्डर्स कसे झालेले आहेत, स्ट्रॉंग झालेले आहेत. म्हणजे त्याने काय दाखवला, शोल्डर्स मध्ये ऍक्टिव्हनेस दाखवला, त्यामुळे त्याचे मसल्स ते काय झालेले आहेत, स्ट्रॉंग झालेले आहेत. थर्ड एक्झाम्पल त्याने सांगितलं की विंग्स ऑफ इमू अँड ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच आणि इमूचे जे विंग्स आहेत ते वीक झालेले आहेत ड्यू टू नो यूज. त्यांनी लेझीनेस दाखवलं त्यांच्या विंग्स मध्ये, म्हणून ते विंग्स कसे झालेले आहेत, वीक झालेले आहेत. हे त्यांनी थर्ड एक्झाम्पल सांगितलं. फोर्थ एक्झाम्पल ही गिव्स ॲज दी लेग्स ऑफ स्वान अँड डक बिकम स्ट्रॉंग फॉर दी स्विमिंग पर्पज. स्विमिंग पर्पज साठी स्वान आणि डकचे लेग्स कसे झाले, स्ट्रॉंग झालेले. स्नेक लॉस्ट देअर लेग्स ड्यू टू दी बॉरोईंग हॅबिट. बॉरोईंग म्हणजे सरपटण्याच्या हॅबिट मुळे ते स्नेक्सने त्यांचे पाय काय केले, लॉस्ट केले. हे लॅमार्किझमच्या थेअरीमध्ये येते. याच्यामध्ये काय आहे, प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. Now some points in the Lamarckism is widely accepted and some points are rejected. Now which points are accepted? Development of organ due to specific activeness or degeneration of organ due to laziness. This theory was widely accepted. म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हनेस. आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं जिराफ, आयन स्मिथ आणि डक्स. यांनी काय केलं, काहीतरी ऍक्टिव्हनेस दाखवलं. जिराफने त्याच्या नेक मध्ये ऍक्टिव्हनेस दाखवलं, आयन स्मिथने शोल्डर्स मुवमेंट्स मुळे ऍक्टिव्हनेस दाखवला आणि डकने स्विमिंग करण्यासाठी ऍक्टिव्हनेस दाखवलं. त्यामुळे त्यांचे ऑर्गन्स काय झाले, त्या प्रकारे डेव्हलप झाले. अँड डिजनरेशन ड्यू टू लेझीनेस. आता डिजनरेशन मध्ये आपण एक्झाम्पल बघितलं ऑस्ट्रिच आणि इमू, यांचे विंग्स काय झाले, वीक झाले ड्यू टू दी लेझीनेस. और स्नेकच्या बरोविंग हॅबिट मुळे त्याला त्याच्या लेग्स काय करायला लागले, लॉस्ट करायला लागले. हे काय झाले, आपले एक्झाम्पल झाले. ही थेअरी वाइडली ऍक्सेप्ट झाली, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन इज रिजेक्टेड. ठीक आहे,
ह्या लॅमार्किझमची कोणती थेरी रिजेक्ट झाली? द ट्रान्सफर ऑफ मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन. ठीक आहे, हे जे ऍक्टिव्हनेस आणि लेझीनेस मुळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मॉडिफाय झालेले त्यांचं ट्रान्सफर एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत, ही थेरी रिजेक्ट झाली. ठीक आहे, आय होप तुम्हाला दोन्ही थेरी समजल्या असणार, डार्विन्स थेरी आणि लॅमार्क्स थेरी. ठीक आहे, हे एक्झाम मध्ये विचारतात त्यामुळे नीट समजून घ्या.